श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत आहे म्हणून मी आज काळे कपडे घातलेले आहेत. तर काळ्या कपड्याचं महत्त्व तर माहितीच आहे या दिवशी. तर या वेळेला पिवळा रंग घालायचा नाही असं सांगितलेलं आहे, कारण देवीनी त्या पिवळा रंग घातलेला आहे ना, तर तो रंग आपण घालायचा नसतो. तर मग आज मी गेली आहे दर्शन घ्यायला. सगळ्यात आधी महादेवाचं दर्शन घेतलं. तिथे खूप छान असं दर्शन झालं आणि आज संक्रांतीबरोबर आज एकादशीसुद्धा आहे. तर मग नंतर मी ठरवलं की मग पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिरात सुद्धा जायचं आणि दर्शन घ्यायचं. तर इथे माझं खूप छान दर्शन झालेलं आहे आणि इथे सुद्धा खूप छान असे हे बघा सुगड बायकांनी पूजलेले आहेत आणि त्या ठेवलेले आहेत. तर विठ्ठल मंदिरात सुद्धा खूप छान म्हणजे खूप गर्दी होती मी गेली तेव्हा, कारण तिथे सुद्धा सुगड पूजन बायकांचं चालू होतं आणि खूप छान मला तिथे व्हिडिओ मिळाला आहे. तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तिळगुळ आणले होते ते आधी महादेवाला ठेवले आणि इथे ही विहीर आहे ना जी बंद आहे पण आतमध्ये मासे आहेत, तर तिथे सुद्धा माशांना मी तिळगुळ खाऊ घातले. तर अशा पद्धतीने चला तर मग जाऊया आपण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी आणि महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि सौभाग्यासाठी सुगड पूजन करतात. सुगड हे सुघट म्हणजेच चांगला घट याचा अपभ्रंश आहे. या दिवशी नवीन धान्याचे पूजन करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. सुगड म्हणजे काय, तर सुगड ही मातीची छोटी मडकी असतात. बाजारात 2 प्रकारची सुगड मिळतात. मोठी सुगड ज्याला आपण चढती म्हणतो म्हणजे चढती सुगड, आणि छोटी सुगड ज्याला आपण उतरती म्हणतो. तर साधारणपणे 5 सुगडांची पूजा करण्याची पद्धत असते. तर ह्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, तर 5 सुगड घ्यायचे आहेत. ओले हरभरे, ऊस, गाजर, बोरे, शेंगा, पावटा, घेवडा, तीळ, गूळ, हलवा, नवीन गहू किंवा तांदूळ, हळद कुंकू, अक्षता, फुले, पाट आणि चौरंग. तर अशा प्रकारे हे सगळ्या वस्तू घेऊन त्या प्रत्येक सुगडामध्ये हे हरभरे, बोरे, ऊसाचे काप, शेंगा, गाजर आणि तिळगुळ हे भरतात आणि नवीन आलेले धान्य म्हणजे गहू किंवा तांदूळ त्यावर त्याचा एक एक कोंब हा ठेवतात. तर या सुगडांची मनोभावे पूजा करून त्यांना हळदी कुंकू आणि फुले, अक्षता अर्पण करून दीप दूध देऊन त्यांना ओवाळले जाते. सुगडांना तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि नमस्कार केला जातो. तर पूजा झाल्यानंतर सुवासिनींना वाण दिले जाते. सुगड एकमेकींना पूजून ओवाळून सुगडं घेणे हा विधी पार पडतो.
तर या सुगडाचं म्हणजे या सुगड पूजनाचं काय महत्त्व आहे, तर या सुगडामध्ये आपण हिवाळ्यातील नवीन आलेलं धान्य, फळं ही भरतो आणि निसर्गाने आपल्याला दिलेल्या अन्नाचे आपण पूजन करतो आणि मातीच्या घटात हे अन्न भरून आपण ते देवाजवळ आणि देव्हाऱ्याजवळ ठेवतो. म्हणजे आपल्या घरात वर्षभर अन्नाची कमतरता भासू नये अशी प्रार्थना आपण देवाला करत असतो. तर याचं काय महत्त्व आहे? सुगड नवीन कापणी आणि पृथ्वीच्या उदारतेचे प्रतिनिधित्व करतो. तर भरलेले भांडे घरात सतत अन्न आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तर हिवाळ्यातील कापणीसाठी निसर्गाचे आभार मानण्याचा हा एक मार्ग आहे आणि मकर संक्रांती हे या सणाचं केंद्रबिंदू आहे. म्हणजेच वर्षातला आपला पहिला सण इथूनच सुरू होतो, नाही का? तर आणि इथूनच सणांची सुरुवातसुद्धा होते. तर तुम्हाला सगळ्यांना या सुगड पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असं होतं हे सुगड पूजनाचं महत्त्व. तर अशा पद्धतीने माझं दर्शन झालेलं आहे आणि आता मी चालली आहे घरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आहे माझं आजचं स्पेशल जेवण थाळी. तर इथे आहे पुरी भाजी, छोले, श्रीखंड आणि वरण भात, ज्याचा नैवेद्य मी आधी देवाला अर्पण केलेला आहे. आणि अशा पद्धतीने असा